नमस्कार, मी साक्षी. आपण पाहताय समाज संघर्ष न्यूज. तर आपण आज धाराशिव जिल्ह्यातील डोके येथे आलेलो आहोत. तर आपल्या डोके येथे गजानन महाराजाची पालखी आलेली आहे. तर आपण त्याला पाहू, गजानन महाराजाची पालखी. तर ही पालखी शेगावहून आलेली आहे. तर आपल्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आपल्या इथे भक्तजन जमलेले आहेत. तर आपण त्या भक्तजनांशी संवाद साधू आणि त्यांना कसे वाटले हे आपण पाहू. तुम्ही कुठून आला? मी गोवर्धनवाडी या गावाहून आलेली आहे. तुमचं नाव काय? सविता भुतेकर. तर तुम्ही दरवर्षी येता का इथे? हो, मी दरवर्षी येते आणि इथं येऊन मला बरंच समाधान वाटतं आणि महाराजांच्या दर्शनाने मला जरा सुख पण वाटतं. म्हणजे वारीतलं म्हणजे नियोजन वगैरे कसं आहे, तुम्हाला कसं वाटतं ते नियोजन पाहून? हा, योग्य आहे आणि त्यांचं म्हणजे आपलं जे काही मन शांत नाही राहते, दर्शन करून जरा मनाची समाधानी होते. तर आपण पाहताय गजानन महाराजाच्या दर्शनासाठी आपले भक्तजन बारी चालू आहे. तर आपण चला यांच्याशी संवाद साधूया. तर तुम्ही कुठून आलेला आहात? कवळेवाडी. तुमचं नाव काय? सुशीला. तर तुम्हाला इथे आल्यावर कसं वाटलं? काय वाटतं तुम्हाला गजानन महाराजचे दर्शन घेऊन? छान वाटलं की देवाचं दर्शन घ्यायचं. आता बारीला उभं राहिला. दरवर्षी दरवर्षी. राधिका. कुठून आली तू? डोकी. तर तुला इथे आल्यावर कसं वाटलं? खूप भारी. नाव काय? सुहानी रमेश शिंदे. कुठून आली तू? गोवर्धनवाडीवर. तर तुला इथे येऊन कसं वाटलं? खूप छान वाटलं. तू कितवीला आहेस? 9वीला. कुठल्या शाळेत आहेस? तेरणा शाळेत आहे. आता आपण इथं पाहत आहोत या आशा कार्यकर्ते आहेत. तर चला आपण त्यांच्याशी संवाद साधूया. तुमचं नाव काय आहे? पल्लवी गाडवे. तुमचं गाव कुठलं? डोके. तर तुम्ही आता येथे म्हणजे नेमकं कशासाठी आले आहात? काय सेवा देणार आहात इथं? आरोग्य क्षेत्रातून आलेले आहे. तरी लोकांना मदत करण्यासाठी व जे लोक भाविक भक्त आलेत त्यांचे चलून पाय वगैरे दुखतात, काही वेगळं इजा झाली त्यासाठी औषध उपचार आम्ही इथं दिवसभर सेवा केली. तर आपण पाहताय या अशा कार्यकर्ते आहेत आणि येथे यांनी भक्तांसाठी सेवा करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचे औषध उपचार त्यांना काय लागतील ते पुरवण्यासाठी येथे आलेले आहेत. तर चला आपण आणखीन पुढे जाऊयात. तुमचं नाव काय? पोपट देशमुख. डोकी. डोकेगावहून आलात का? तुम्हाला येथे आल्यावर काय वाटलं? आनंद वाटला की. तुमच्या देवाकडे काय मागणं आहे? मागण्याकडे काय आहे? सगळं शेतकरी सगळं वर्ग सुखी राहावा, समाधानी राहावे सगळे. बर, तुम्हाला इथले म्हणजे अशी वारकरी संप्रदायाची म्हणजे सेवा वगैरे कशी वाटली? त्यांचं नियोजन कसं वाटलं? नियोजन एकदम छान आहे, एकदम छान. स्वच्छता वगैरे आहे इथे? स्वच्छता बी करतात. गजानन महाराजांच्या पालखीचे लोक स्वच्छता करतात. सर्वसामान्य लोक बी स्वच्छता करतात, ठेवतात. चालते, धन्यवाद. सर, आता हे नियोजन वगैरे आहे. तर तुम्हाला इथे नियोजन सुरक्षेसाठी तुम्ही काय केलं आहे? भक्तांची कशी काळजी घेता तुम्ही? भक्तांची काळजी म्हणजे इथं सुरक्षेच्या दृष्टीने पेट्रोलिंग चालू आहे. ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी नेमलेत आणि त्याच्यानुसार भाविक आणि व्यवस्था, दर्शनाची व्यवस्था आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेत आहोत. तर तुम्हाला इथे म्हणजे असं काही त्रास वगैरे झाला का? नाही. म्हणजे आपण असं समजू की व्यवस्थित वारकरी सगळे संप्रदाय सगळे भारी चालत आहेत म्हणायचं. धन्यवाद सर. तुमचं नाव काय? माझं नाव शुभांगी थोडसरे आहे. संत गजानन महाराजांच्या पालखीचा सोहळा ढोकी गाव क्षेत्रामध्ये आलेला आहे. तर आम्ही खूप आनंदी आहोत. त्यांचं दर्शन आम्हाला आमच्या गावामध्ये येऊन भेटत आहे. याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. भारी वाटलं तुमचं म्हणजे ऐकून सगळं. तर तुम्ही तर किती दिवसापासून येता का दरवर्षी येतात तुम्ही? हा, आम्ही प्रत्येक वर्षी येतो. 5 वर्ष झालं आज मला कम्प्लीट. आज 5 वर्ष झालं मी इथे येते. तर तुम्हाला कसं वाटतं या गजानन महाराजांच्या पालखीचा सोहळा? खूप छान वाटतंय, कारण की आपल्याला शेगावी जाऊन ते दर्शन घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे आपल्या गावामध्ये येऊन आपल्याला दर्शन भेटतं याचा खूप आनंद होतोय. धन्यवाद मॅडम. तर आपण पाहताय गजानन महाराजांच्या दिंडीनिमित्त इथं आरोग्य शिबिर ठेवलं आहे. तर आपण त्यांचे जे इथं सेवेकरी आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊ. चला या. थोडं इकडे थांबा जाऊ नका. सर, तुमचं नाव काय? माझं नाव शेख अमजद महबूब.
आरोग्य सेवक आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र डोकी. तर सर तुम्ही इथं केव्हा आलात आणि कधीपर्यंत आहात आता इथं? आमचं प्रथम उपचार केंद्र जे आहे ते सकाळपासूनच चालू आहे. आम्ही नाईट ड्युटीला आहे. आपण या सरांशी संवाद साधूयात. सर तुमचं नाव काय? माझं डॉक्टर प्रशांत खडके. तर सर तुम्ही इथं म्हणजे भक्तांना काय सेवा देत आहात? मी मुख्यतः प्रथमोपचार केंद्र आहे. इथं प्रथमोपचार केले जातात. त्याच्यावर काही विशिष्ट पुढे जर इथं काही दखल घेण्यासारखं असलं तर आमचं जवळच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे डोकीला, तिथं आम्ही रेफर करतो. तर आता एवढे भावी भक्त आहेत तर त्यांच्या म्हणजे एखादा असा पेशंट आलेला आहे काय जास्त त्याला म्हणजे चक्कर वगैरे आलेले असेल काय, असं केसेस आलेले आहेत का तुमच्याकडे? पालखीचं आगमन झाल्यानंतर आरती सुरू असताना आरती संपल्यावर भाविक एक पालखी मधला थोडासा बेशुद्ध झाला होता. त्याला इथं आणून आम्ही त्याचं बीपी वगैरे शुगर चेक केली आणि इथं प्रथम उपचार केले. त्याच्यावर थोड्या वेळात तो म्हणजे नॉर्मल अवस्थेत आलेला आणि त्यानंतर इथून प्रथम उपचार करून पुढे पाठवला. सर तुम्ही असं भाविक भक्तांसाठी मदत सेवा करताय ते पाहून भारी वाटलं. वाहन चालक प्राथमिक आरोग्य केंद्र डोकी 102. तर आमच्या डॉक्टर साहेबांनी येणारे वारकरी वगैरे जर इमर्जन्सी जर गरज पडली तर 102 रुग्णवाहिका इथं उपलब्ध करून दिलेली आहे. तरी एक भाविक भक्ताला चक्कर आलेली होती हे चालू असताना, आरती चालू असताना. त्याला इथं येऊन ट्रीटमेंट वगैरे देऊन व्यवस्थित उपचार देऊन व्यवस्थित करून माघार लावलेला आहे. म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे इथे भाविक भक्तांची सेवा पुरवत आहात. धन्यवाद सर, अशी सेवा करत राहा. गजानन महाराजांच्या दिंडी निमित्ताने येथे डोकी येथील राजपाल भैया देशमुख यांची पंगत आहे. तर आपण जरा त्यांची प्रतिक्रिया पाहू. तर बघा आपल्याला आपण पाहता येतं भाविक भक्त जेवणाचा लाभ घेत आहेत. महाप्रसादासाठी किती आपले भक्त येथे जमलेले आहेत. तर चला आपण राजपाल भैयाशी संवाद साधूया थोडासा. सर सर्व लहान मोठे भक्त आपल्या इथे जमलेले आहेत. तर आपण पाहताय खूप भाविक भक्त येथे आलेले आहेत. आपल्या इथे पोलीस वगैरे आहेत, त्यांची सुद्धा इथे सेवा पुरवली जात आहे. तर आपण पाहताय भक्त किती महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. ही आजची पंगत जी आहे ती आज देशमुख कुटुंबातर्फे आहे. तर चला आपण त्यांची प्रतिक्रिया पाहूयात. तर तुमचं नाव काय? राजपाल मंचक देशमुख. तुमचं नाव काय? बाळासाहेब मंचकराव देशमुख. तुम्ही काय करता? रामकृष्ण हरी. आजच्या ज्या पंक्तीचं आयोजन आमच्या कुटुंबाच्या माझ्या वडिलांनी हा बोललेलं होतं गजानन महाराजाला, त्याचा आम्ही आज हे केलेलं आहे. त्यांच्या विजेसाठी त्यांनी जो केलेला संकल्प होता त्या संकल्पाचे हे केलेलं आहे, आयोजित केलं महाप्रसादाचं केलेलं आहे. आणि आज 3-4 हजार भाविक भक्तांचं गजानन महाराजांचं आणि तसंच सर्व दिंडीमध्ये आलेल्या दिंडीच्या सर्व पायी वारकऱ्यांचं भक्तांचं श्रीफळ आपलं टोपी गमजा देऊन त्यांचं वस्त्रदान अन्नदान ह्या दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत. तर तुम्ही पंक्तीची सेवा केव्हापासून पुरवता? नाही, आम्ही 31 वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी बोललेलं होतं. त्याच्यानंतर माझ्या भावांना कारखान्यातच होतं. हे माझे भाऊ आहेत, हे कारखान्यात वर्क्स मॅनेजर आहेत, हे कारखान्याचे प्रोजन मॅनेजर आहेत. या सर्वांनी हे कार्यक्रमामध्ये सहकार्य केलेलं आहे. हा म्हणजे आज अचानक केलेला नाही, ह्याच्यापूर्वी 25 वर्षापूर्वी केलेला हा संकल्प आहे. ते आज ते आम्ही 25 वर्षापूर्वी जे लावलेलं ना, म्हणजे आपण नंबर लावतो तसं त्याच्याप्रमाणे आज केलेलं ती आज वेळ आली. चालतंय, आपण पुढच्याशी संवाद साधूया. सर तुमचं नाव काय? माझं नाव प्रमोद देशमुख. मी तेरणा कारखान्याचा वर्क्स मॅनेजर म्हणून काम करतो. कारखान्यावर 56 वर्षापासून या ठिकाणी दिंडी येत आहे. त्यांची ही कारखाना सेवा पुरवत आहे. त्यामुळं आम्हाला या ठिकाणी या लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली.
त्याबद्दल मी सर्वथा आभारी आहे. मला सगळ्या भाविक भक्तांची सेवा करून कसं वाटतंय? एकदम चांगला आनंदी वाटतंय त्याच्यातून. धन्यवाद सर. सर तुमचं नाव काय? थळकरी बसवेश्वर नाव आहे म्हणतात आणि भैरवनाथ शुगर वर्क्स म्हणून जे आहे आमचे ग्रुप ऑफ भैरवनाथ शुगर वर्क्स, त्यासाठी मी कोजन मॅनेजर आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून काम करतो. सर आपली पंगत जी आहे ती पाहून तुम्हाला म्हणजे कसं वाटलं? काय अनुभव भेटला त्या भक्तांची सेवा करून? जो काही आनंद कुठल्याही याच्यात येणार नाही तो आनंद या पालखीमध्ये वारकऱ्यांची सेवा करताना मिळतो. दॅट इज मोर ऑफ. धन्यवाद सर. तर तुम्ही तुमचे विचार आपल्या पुढे मांडलेले आहेत. तर ही आपण पंगत पाहिलेली आहे, ही देशमुख कुटुंबाची पंगत आहे. तर खरंच त्यांना सेवेचा लाभ भेटला आणि त्यांनी ही भावी भक्तांची खूप मनापासून सेवा केलेली आहे. तर देशमुख कुटुंबाचे धन्यवाद. आता आपण पाहताय ढोकी येथील उपसरपंच अमोल भैया समुद्रे आपल्यापाशी आलेले आहेत. तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया पाहू. तर तुम्हाला पंगत वगैरे केलेली आहे, तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? श्री गजानन महाराजांची पालखी आज डोकी आमच्या नगरीमध्ये आगमन झालंय. आम्ही डोकी नगरीमध्ये प्रथमतः मी सरपंच म्हणून त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्वप्रथम त्याचं स्वागत केलं आणि एकदम भक्तिमय वातावरणामध्ये आज या ठिकाणी गजानन महाराजांची पालखी इथं डोकी नगरीमध्ये आलेली आहे. आता आमचे राजपाल भैया देशमुख व दादासाहेब मंचकराव देशमुख यांच्या वतीनं एक अन्नदानाची आज या ठिकाणी या वारकऱ्यांसाठी आणि या भागातल्या लोकांसाठी या ठिकाणी सोय करण्यात आली होती. जवळपास 5000 लोकांचं त्या ठिकाणी अन्नदान करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी अत्यंत श्रद्धेने लोक या भागातील जवळपास 50 किलोमीटर अगदी लातूरून या ठिकाणी या पालखीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात. आजचा हा दिवस खरं तर एक भक्तिमय आणि एक पांडुरंगा चरणी, श्रीच्या चरणी, गजानन महाराजाच्या चरणी लोक नतमस्तक होऊन त्या ठिकाणी या भक्तिमय वातावरणामध्ये अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये या ठिकाणी ते लोक त्या ठिकाणी दर्शन घेतात आणि आपली भक्तिभावाने त्या ठिकाणी आपले काही जे म्हणणं आहे किंवा आपलं जे मनोकामना आहे त्या ठिकाणी श्रीच्या चरणी मागतात. आजचा या दिवशी खरंच आमच्या डोकीकरांसाठी एक चांगला भाग्याचा दिवस आहे. आज या ठिकाणी आमच्या डोकी गावामध्ये पालखी त्या ठिकाणी मुक्कामी असते आणि मुक्कामी असल्यामुळं 12 वाजेपर्यंत संध्याकाळी 1 वाजेपर्यंत लोक त्या ठिकाणी दर्शनाचा पालखीच्या दर्शनासाठी येतात. गावगाव लोक त्या ठिकाणी एक जत्रेचं स्वरूप, एक मोठं उत्सवाचं स्वरूप त्या ठिकाणी या आपल्या गावाला या ठिकाणी आज या पालखी येण्यामुळं आज होतं. त्यामुळं खरंच आम्ही या गजानन महाराज संस्थानचे खूप खूप या ठिकाणी आमच्या गावाच्या वतीनं आभार व्यक्त करतो की आमच्या या गावाला या परिसराला त्या पालखीचं, त्या वारकऱ्यांचं सेवा करण्याचं त्या ठिकाणी भाग्य आमच्या लोकांना त्या ठिकाणी मिळतं. तर आता आपण पाहिलं आहे अमोल भैया समुद्रे यांनी देशमुख परिवारासोबत मिळून कसं आपल्याला अन्नदानाची म्हणजे मदत केलेली आहे. तर धन्यवाद भैया.